देवाला धन्यवाद। एक सुंदर प्रसंग परमेश्वराने ज्या परिवारात दिला आणि त्यानिमित्ताने आज ह्या शब्दात दिवशी परमेश्वराची आराधना स्तुती आपण करू शकलो आणि हा समय की आपण देवाची वाणी ऐकावी। विश्वास ठेवू आज परमेश्वर आपल्याशी बोलेल। आमेन। आपण दोन शब्द प्रार्थना करू आणि देवाच्या वचनाकडे जाऊ। सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्या निर्माणकर्त्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो। तुझ्या पवित्र चरणाजवळ पायाजवळ स्वतःला झुकवतो। आम्हाला तू हा अनुग्रह दिला की आम्ही तुझ्या चरणी यावं, तुझी आराधना आणि स्तुती करावी। परमेश्वरा, या योग्यतेचे आम्ही नव्हतो, पण परमेश्वर पिता ही तुझी दया तू आमच्यावर केली प्रभू, आणि तू आम्हाला ह्या जगापासून वेगळं करून निवडलंस, त्याबद्दल धन्यवाद। माझ्या देवा, मी प्रार्थना करतो आज आम्ही सर्वजण तुझ्या चरणी ह्यासाठी येतो की आज तुझी वाणी आम्ही ऐकावी, आज तुझे शब्द आमच्या कानी पडावे। परमेश्वरा, आम्ही तुझी इच्छा जाणून घ्यावी। प्रभू तू बोल, आम्ही ऐकत आहोत। खरंच परमेश्वरा, हा 20वाचा दिवस आहे परमेश्वर पिता, ज्या दिवशी आम्ही तुझ्या चरणी आलेलो आहोत, आमचे सर्व चिंता, ओझं, काम, दगदग सोडून, की जेणेकरून आज तो स्वर्गीय 20वा आम्ही प्राप्त करावा, ती स्वर्गीय शांती आम्ही प्राप्त करावी। आणि म्हणून दे बाप्पा, आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला 20वा दे, आम्हाला शांती दे आणि तू आमच्याशी बोल दे बाप्पा। येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर दे बाप्पा। तू बोल, आम्ही ऐकत आहोत। सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन। तर देवाने ब्रदर विशाल आणि त्यांच्या परिवाराला सुंदरशा लेकराद्वारे प्रभूने आशीर्वादित केलेलं आहे, त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊ। आणि ह्या समय देवाच्या वचनाकडे आपण जाऊ। एक छोटंसं वचन वाचून घेऊ आपण। स्तोत्रसंहिता अध्याय 127, स्तोत्रसंहिता अध्याय 127 आणि वचन 3 वाचू आपण। बऱ्याचदा आपण वाचतो, पण बघू परत परमेश्वर आपल्याशी आज काय बोलेल। स्तोत्रसंहिता अध्याय 127 आणि वचन 3। पहा, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचे फळ ही त्याची देणगी आहे। बघा, देवाचं वचन सांगतं की संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचे फळ ही त्याची देणगी आहे। ह्या वचनामध्ये मुलगा हा देवाने दिलेलं धन आहे आणि मुलगा हे परमेश्वराकडून मिळालेलं पोटचं फळ आहे असं नाही म्हटलंय, तर काय म्हटलंय? शब्द कोणता वापरलाय? संतती। संतती हा शब्द का वापरला जातो? कोणासाठी वापरला जातो? मुलगा असो की मुलगी असो। हालेलुया। हा, तिथं असा भेद नाही परमेश्वराच्या वचनात केलेला आहे। बऱ्याचदा मी पाहतो की लोकांच्या जीवनामध्ये की जर मुलगा जन्माला आला तर पेढे वाटतात आणि मुलगी जन्माला आली तर जिलेबी। का बरं असं? बरं, पेढे महाग असतात का जिलेबी? सांगा, पेढे का जिलेबी? पेढे। मग मुलगा जन्माला आला तर महाग वाटतात आणि मुलगी जन्माला आली तर स्वस्त, असं का? बायबल जर भेद करत नाही तर तुम्ही आणि मी कोण आहोत भेद करणारे? हालेलुया। परमेश्वराने निर्माण करताना जर भेद केला नाही तर तुम्ही आणि मी कोण आलो की निर्माण करणाऱ्याला भेद करणारे? नीट लक्ष द्या, परमेश्वराचं वचन म्हणतं संतती ही देवाने दिलेलं धन आहे। आमेन। मग तो मुलगा असो की मुलगी असो, ते परमेश्वराकडून मिळालेलं धन आहे। हालेलुया। आणि जे धन असतं ना त्याला किंमत असते। त्याला काय असते? किंमत। नीट लक्ष द्या, जोपर्यंत एखाद्या वस्तूला मी किंमत देत नाही तोपर्यंत तिला किंमत मिळत नाही। नीट लक्ष द्या, आपल्या घरामध्ये लोखंड पडलेलं असतं, लोखंडाला किंमत आहे का? आहे का? नाही। नीट लक्ष द्या, आपल्या घरामध्ये इतर जे धातू असतात, समजा तांब आहे, लोखंड आहे किंवा अजून स्टील असेल, जे घरामध्ये पडलेलं असतं, त्याला आपण किंमत देतो का? नाही। पण सोनं असेल तर सोन्याला काय? बोलत जा सगळेजण, सोन्याला काय किंमत? चांदीला काय? हिऱ्याला काय? मोतीला काय? आहे की नाही? बरं, आता मला एक सांगा, सोन्याला किंवा चांदीला किंमत कोणी दिली? स्वतः सोन्याने का मनुष्याने? कोणी? कोणी ठरवलं की सोनं महाग असलं पाहिजे? कोणी? मनुष्याने। म्हणजे आपणच त्याच्यात भेद केलेला आहे। हालेलुया। मनुष्याने ठरवलं की लोखंड खूप प्रमाणात भेटतं, म्हणून लोखंड जर आपल्याकडे, तुम्हाला माहिती लोखंडाला किंमत नाही कारण लोखंड सहज अवेलेबल होतं। हालेलुया। पण सोनं सहज भेटत नाही, म्हणून सोन्याची किंमत काय? जास्त आहे। तुम्हाला माहितीये, आज ह्या दिवसांमध्ये मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की मुलांना मुली भेटत नाही लग्नासाठी। बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती झालेली आहे
तुम्ही पण अनुभवलं असेल. मला आपल्या आदिवासी भागात कमी आहे ही परिस्थिती, पण मी तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतो, आम्हाला माहिती आहे की परिस्थिती अशी आहे की मुलांना लग्न करण्यासाठी मुली भेटत नाही. काय कारण असेल बरं याचं? देवाने मुली देणं बंद केलं का मनुष्याने जन्माला घालणं बंद केलं? हा, काय 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 मनुष्याने जन्माला घालणं बंद केलं, देवाने देणं बंद नाही केलं. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो परमेश्वर त्याच गोष्टीला जन्म देतो जी गरजेची आहे. आमेन. काही जे गरजेचं नाही ना परमेश्वर ते जन्मालाच घालत नाही. हालेलुया. देवाने जेव्हा आकाश आणि सृष्टी निर्माण केली ना तर परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू गरजेची होती. आमेन. आदाम आणि हवेला निर्माण करण्यापूर्वी त्यांना लागणारी सगळी गरज परमेश्वराने अगोदर निर्माण केलेली होती. हालेलुया. असं नाही की आदाम आणि हवेला निर्माण केलं आणि नंतर फळझाडं निर्माण केले, नंतर फुलं निर्माण केले, नंतर बाग. नाही, परमेश्वराने पहिले फळं निर्माण केले, पहिले झाडं निर्माण केले, पहिले प्राणी निर्माण केले, पशु पक्षी निर्माण केले, समुद्रातले प्राणी निर्माण केले. सगळं निर्माण झाल्यावर देवाने आदाम आणि हवेला बनवलं. आमेन. याचा अर्थ काय की देवाने निर्माण केलेली कोणतीच गोष्ट व्यर्थ राहत नाही. परमेश्वर जे काही जन्माला घालतो ना त्याच्या मागे एक उद्देश आहे. आमेन. पण तुम्हाला माहिती मनुष्य या दिवसामध्ये कोणतं पाप करतोय की जे देव देतोय त्या देवाच्या देणगीला तो नाकारतोय. आज अनेक ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळते की मुलगा जन्माला आल्यावर मोठा आनंद केला जातो, मुलगा जन्माला यावा ही अपेक्षा केली जाते, पण मुलगी जन्माला आली तर आनंद कमी होऊन जातो, मुलगी जन्माला आली तर उत्साह कमी होऊन जातो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो देणाऱ्याने जर तुम्हाला मुलगी दिलेली आहे ना तर विश्वास ठेवा हे धन आहे जे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. आमेन. भेद माणसाने करून ठेवलेला आहे, देव करत नाही. माझा परमेश्वर, एक वचन वाचू आपण, एक वचन वाचू. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 26 पासून पुढे वाचा. गलती 3 वचन 26 पासून पुढे. हाँ हाँ, परमेश्वर की संतान हो. हाँ 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 हाँ. आमेन. हालेलुया. आता परत मराठीत वाचा कोणीतरी. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. आता हिंदीमध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे, पुत्र नाही म्हटलेलं. काय म्हटलंय? संतान. बोला काय म्हटलंय? संतान ही मुलांना म्हटलं जात नाही. संतान मुलं असो किंवा मुली असो, दोघं जे असतील त्यांना काय म्हटलं जातं? संतान. हालेलुया. परत एकदा वाचा सिस्टर ते वचन. कारण तुम्ही सर्व प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाचे संतान आहात. बोला देवाचे काय आहात? संतान. किती लोकांना वाटतं मी देवाचं संतान आहे? हालेलुया. मी पण आहात आणि तुम्ही पण आहात. आमेन. हा, असं नका विचार करू की परमेश्वराने आदामाला स्वतःसारखं निर्माण केलं आणि हवेला निर्माण करून आदामाकडे दिलं म्हणून हवा वेगळी झाली आणि आदाम वेगळा झाला. बिलकुल नाही. तुम्हाला माहिती आदाम सुद्धा काय म्हणतो? ही माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे. आमेन. परमेश्वराचं जेवढं प्रेम आदामावर होतं, माझा विश्वास आहे त्याच्याच सारखं प्रेम परमेश्वराने कोणावर केलं? हवेला केलं. मी ज्यावेळेस बायबलमध्ये वाचलं की परमेश्वराने ज्यावेळेस आदामाला निर्माण केलं ना, मनुष्याला, पुरुषाला निर्माण केलं, तर बायबल असं म्हणतं देवाने त्याला एदेन बागेमध्ये एकटं ठेवून दिलं. कसं ठेवून दिलं? एकटं. आदाम एकटा राहत होता किती दिवस? खरंय की खोटंय? हा, एकटा राहत होता एदेन बागेमध्ये. प्राणी बनवले, पक्षी बनवले, त्यांचं नाव ठेवायला लावलं. आदाम त्यांच्यासोबत एकटा राहायचा. मग बायबल असं म्हणतं की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. म्हणजे एकटा होता कोण? आदाम. म्हणून परमेश्वराने पाहिलं मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. मग देवाने काय केलं? आदामाला गाढ निद्रा दिली आणि त्याची फासळी काढली आणि त्याच्यापासून काय बनवली? स्त्री बनवली, नारी बनवली आणि तिला आदामाकडे आणलं असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ बायबल असं सांगतं की नारी जेव्हा बनवली, स्त्री जेव्हा बनवली, हवा जेव्हा बनवली, देवाने स्त्रीला एका क्षणासाठी सुद्धा एकटं सोडलं नाही. डायरेक्ट परमेश्वराने तिला बनवलं आणि स्वतः सोबत घेऊन आला आणि कोणाजवळ देऊन दिलं? आदामासोबत. हालेलुया.
मग मी विचार करतो, आदामावर जास्त प्रेम केलं का हवेवर जास्त प्रेम केलं? कारण आदामाला तर एकटं सोडून दिलं होतं. हालेलुया. आदाम बऱ्याच दिवस एदेन बागेमध्ये एकटा राहिला, पण स्त्रीला एकटं सोडलं नाही. जेव्हा स्त्रीला बनवलं गेलं तर ती कोणासोबत होती? पहिल्यांदा देवासोबत. बोला, कोणासोबत होती? कारण कोणी बनवलं तिला? देवाने. देवाने जेव्हा बनवलं तर ती देवासोबत होती, आणि देवासोबत होती तसाच परमेश्वर तिला घेऊन गेला आणि कोणाच्या हातात सोपून दिलं? आदामाच्या हातात. याचा अर्थ तिला एका क्षणासाठी सुद्धा एकटं सोडलं नाही, पण आदामाला मात्र एकटं सोडून दिलं. हालेलुया, हालेलुया. मग सांगा बरं, प्रेम परमेश्वराने कोणावर जास्त केलं? हवेवर. काळजी होती त्याला. आमेन. हा, नीट लक्ष द्या. परमेश्वर भेद करत नाही, परमेश्वर प्रेम करतो. देवाने जर तुम्हाला संतती दिलेली आहे, मुलगा असो का मुलगी असो, प्रभू मध्ये आनंद करा. आमेन. परमेश्वराने दिलेलं त्याने. म्हणून तिथं वचनात असं म्हटलेलं, तुम्ही संतान आहात येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. आमेन. मग तुम्ही मुलं असा मुलगी असा, तुम्ही सगळेजण संतान आहात. पुढे वाचा सिस्टर, ते वचन कंटिन्यू करा. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. हालेलुया. याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? जर मी येशू ख्रिस्ताच्या नावात बप्तिस्मा घेतला तर मी येशू ख्रिस्ताला काय केलंय? परिधान केलंय. बोला, काय केलंय? बरं, पुरुषाला ख्रिस्ती म्हटलं जातं, स्त्रीला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? अरे बोला ना. जर समजा मी येशूवर विश्वास ठेवला आणि माझा बाप्तिस्मा झाला, मला ख्रिस्ती म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ख्रिस्ती. मग तुम्ही बाप्तिस्मा घेतला तर तुम्हाला काय म्हटलं जातं? बोला ना, ख्रिस्ती. का? कारण बायबल काय म्हणतं? दोघांनी काय केलंय? ख्रिस्ताला परिधान केलंय. याचा अर्थ ना पुरुष ना स्त्री, तुम्ही ख्रिस्ती म्हणून ओळखले जातात. आमेन. हा, त्या ठिकाणी परमेश्वराला तुमची ओळख जी आहे ना, स्त्री पुरुष म्हणून नाही राहत, ख्रिस्ती म्हणून राहते. कारण तुम्ही परिधान कोणाला केलेलं आहे? येशू ख्रिस्ताला. हालेलुया. तुमची ओळख स्वतःची राहिलीच नाही. बायबल असं म्हणतं, स्त्री पुरुष हा भेद राहिला नाही म्हणतं, कारण तुमची ओळख स्त्री पुरुष म्हणून नाही तर ख्रिस्ती म्हणूनच राहते. आमेन. परिधान केले. पुढे वाचा. म्हणून यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाहीये. आमेन. हालेलुया. ख्रिस्तामध्ये पुरुष आणि स्त्री हा भेद उरलेला नाहीये. मग तुम्हाला परमेश्वराने मुलगा दिलेला असो का मुलगी दिलेली असो, तुम्हाला माहितीये परमेश्वर भेद करत नाही, तर आपण सुद्धा भेद करायला नको. अनेक ठिकाणी ह्या गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतात की लोक म्हणतात, अरे रे रे रे, मुलगा पाहिजे होता, मुलगी झाली. मी म्हणतो नाही, देवाने दिलेलं धन आहे. आमेन. दोघांची किंमत सारखीच आहे. दोघांसाठी आनंद सारखाच करा. जर परमेश्वराने जन्माला घातलेले तर विश्वास ठेवा, देवाची योजना स्त्री असो का पुरुष असो त्याच्याबद्दल उत्तमच असते. आमेन. हालेलुया. मला स्त्रियांबद्दल ज्यावेळेस बायबलमध्ये मी वाचतो त्यावेळेस अशा गोष्टी बघायला मिळतात. तुम्हाला माहितीये, सर्वात अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव कोणी घेतला? सर्वात अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताला कोणी अनुभवलं असेल? कोणी? कोणत्या स्त्रियांनी? मोठ्याने बोला. सर्वात पहिला अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताचा ह्या जगात ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला ना, त्याचा अनुभव कोणाला आला? मरियाला. कोण मरिया? जी त्याची काय होती? आई होती. हालेलुया. कारण देवदूताने संदेश कोणाला दिला? गब्रिएलने संदेश कोणाला दिला? की हे कृपा पावलेल्या स्त्रिये. आमेन. पहिला संदेश मरियाला त्या ठिकाणी भेटला की तू पवित्र आत्म्याने गर्भवती होशील. तुम्हाला माहितीये, पहिला अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताचा ह्या जगामध्ये जर कोणी घेतला तर ती एक स्त्री आहे. आमेन. किती महिने? एक बाळ किती महिने असतं पोटात? 9 महिने मरिया प्रभू येशू ख्रिस्ताला अनुभवत होती. योसेफाला अनुभव आला नाही. जगातल्या कोणत्याच व्यक्तीला अनुभव आला नाही. बाकी कोणीच अनुभवलं नाही. एका स्त्रीने येशू ख्रिस्त जन्माला येण्याच्या अगोदर तिने त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची अनुभूती स्वतःमध्ये केली. आमेन. मी म्हणतो मरियासारखी धन्य स्त्री कोणीच नाहीये. का माहिती का? तिच्या शरीरामध्ये ती प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव करते. हालेलुया. हालेलुया.
पुरुषाला ही धन्यता नाही भेटली, ही धन्यता एका स्त्रीला भेटलेली आहे. आमेन. की 9 महिने विचार करा, 9 महिने ती प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःमध्ये वाढवत आहे. आमेन. प्रभू परमेश्वराने त्या पात्राला उपयोगी केलं, त्याच्या एकुलत्या एका पुत्राला जन्माला घालण्यासाठी 9 महिने मरियेच्या गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ते पहिली अनुभूती एका स्त्रीला येशू ख्रिस्ताची मिळाली. आमेन. ही धन्यता तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मेला, त्याला कब्रस्थानात कबरेमध्ये ठेवलं गेलं, सर्वात अगोदर दर्शन प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाला दिलं? सर्वात पहिलं दर्शन मेलेल्यातून उठल्यानंतर पुरुषाला का स्त्रीला? स्त्रीला. मगदालिया मरिया, या ज्या स्त्रिया होत्या ना, सलोमे, या त्या ठिकाणी कबरेवर गेल्या. बायबल देवाचं वचन म्हणतं. तुम्हाला माहितीये सर्वात अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला जाणाऱ्या कोणत्या होत्या? स्त्रिया होत्या, पुरुष नाही. शिष्य झोपलेले होते घरी जाऊन. पण तुम्हाला माहिती बायबल असं म्हणतं 3 दिवस त्या वाट पाहत होत्या की शब्बात संपल्यानंतर आम्ही कबरेवर जाऊ आणि त्याच्या शरीराला त्या ठिकाणी तर मसाला लावू. म्हणून बायबल असं म्हणतं मोठ्या पहाटेस उठून अंधारामध्येच त्या कब्रस्थानामध्ये गेल्या. हालेलुया. कारण त्यांचा विश्वास होता प्रभू येशू ख्रिस्तावर, त्यांचं प्रेम होतं प्रभू येशू ख्रिस्तावर. आणि प्रियांनो, बायबल असं म्हणतं जेव्हा त्या कब्रस्थानात गेल्या तर धोंड आमच्यासाठी कोण लोटेल हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. पण धोंड तर अगोदरच लोटलेली होती. दूत त्यांची वाट पाहत बसलेला होता. दूत त्यांना म्हटला की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? जशा त्या मागे फिरल्या, प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांनी केलं. येशूने त्या ठिकाणी मरियेला म्हटलं मरिये, आणि मरिये म्हटली रबुन्नी. हालेलुया. पहिलं दर्शन एका स्त्रीला भेटलं. आमेन. कारण झटून शोध करत होती, झटून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जात होती. आज पण तीच परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आहे. भले पुरुषाला परमेश्वराने स्वतःचं प्रतिरूप बनवलेलं असेल, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या रीतीने स्त्रिया परमेश्वरावर प्रेम करतात ना, त्या रीतीने पुरुष करत नाही. प्रत्येक मीटिंग मध्ये संख्या कोणाची जास्त असते? स्त्रियांची. का? तेव्हा पण स्त्रियाच प्रभू येशू ख्रिस्तासोबत जास्त होत्या. हालेलुया. तेव्हा पण त्यांनी शेवटपर्यंत त्याला सोडलं नाही. मरेपर्यंत, श्वास निघेपर्यंत, त्याचं प्रेत कबरेमध्ये ठेवीपर्यंत कोण पाहत होत्या? कोण पाहत होत्या? शिष्यांना नाही माहिती होतं कोणत्या कबरेत प्रभू येशू ख्रिस्ताला ठेवलेलं. त्यांना माहितीच नव्हतं, कारण त्यांचं लक्षच नव्हतं, ते थांबलेच नाही शेवटपर्यंत. पण स्त्रियांना माहिती होतं येशू ख्रिस्ताला कोणत्या कबरेत ठेवलं. हालेलुया. कारण बायबल असं म्हणतं तो मरेपर्यंत, त्याचा श्वास निघेपर्यंत, त्याचं प्रेत उतरेपर्यंत, त्याला त्या कपड्यामध्ये गुंडाळून कबरेमध्ये ठेवीपर्यंत मगदालिया मरिया आणि ज्या स्त्रिया होत्या ना, त्या बघत होत्या की येशू ख्रिस्ताला कोणत्या कबरेत ठेवलेला आहे. हालेलुया. म्हणून ती कबर त्यांनाच माहिती होती. आमेन. हालेलुया. हे एका स्त्रीचं प्रेम होतं. विचार करा, परमेश्वराने स्त्रीला अशा पद्धतीने बनवलेलं आहे. मग ही देणगी नाही परमेश्वराची. आमेन. मग का परमेश्वर प्रेम नाही करणार? लक्षात घ्या, जिथं देव भेद करत नाही तिथं मनुष्याने भेद करायचा नाही. हालेलुया. जिथं परमेश्वर त्या ठिकाणी कमी जास्त लेखत नाही तिथं तुम्ही आणि मी कमी जास्त मग देवाने म्हणायला पाहिजे होतं ना प्रभू येशू ख्रिस्ताने, अरे मी पहिलं दर्शन पेत्रालाच दिल, योहानालाच दिल, याकोबाला दिल. हे 3 जवळचे होते. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळचे शिष्य कोण होते जास्त? पेत्र, याकोब आणि योहान. या 3 लोकांना प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक ठिकाणी घेऊन फिरला, प्रत्येक ठिकाणी. पण पहिलं दर्शन त्यांना नाही भेटलं. आमेन. हालेलुया. पहिलं दर्शन त्यांना नाही भेटलं. पहिलं दर्शन कोणाला भेटलं? स्त्रियांना, ज्यांनी कोणताच चमत्कार केला नाही. आमेन. समजते? पेत्र पाण्यावरून चालला तरी प्रभू येशू ख्रिस्ताला पहिल्यांदा नाही बघू शकला. आमेन. या स्त्रियांनी कोणताच चमत्कार केलेला नव्हता. फक्त त्या कोणाच्या मागे चालत होत्या? बोला बोला, कोणाच्या? येशू ख्रिस्ताच्या. बस प्रेम करत होत्या, विश्वास ठेवत होत्या, येशू म्हणेल त्या पद्धतीने जगत होत्या, देवाला आवडणारं जीवन जगत होत्या. बायबल असं म्हणतं सर्वात पहिलं दर्शन प्रभू येशू ख्रिस्ताने स्त्रियांना दिलं. आमेन. पेत्राला नाही भेटलं, याकोबाला नाही, योहानाला नाही. पहिलं दर्शन स्त्रियांना भेटलं. बायबल असं म्हणतं शिष्यांना दर्शन दिल्यानंतर पण विश्वास बसत नव्हता त्यांचा, पण यांचा विश्वास बसला. हालेलुया. या पळत गेल्या सगळीकडे सांगायला की येशू उठला आहे. आमेन. आम्ही त्याला स्वतः पाहिलेलं. येड्यात काढायचे ते, अरे येडी झाले का काय, तुम्ही भूतभीत पाहिलं असेल, काहीतरी चुकीचं बघून आल्या. पण त्यांनी विश्वास ठेवला. आमेन. आमेन. म्हणून बऱ्याचशा गोष्टी प्रियांनो लक्षात घ्या, परमेश्वर जर भेद करत नाही ना तर मनुष्याने भेद करायला नको. आत्मिक रीतीने सांगतोय मी ह्या गोष्टी. हालेलुया.
हा, जेव्हा तुम्ही प्रभू समोर असतात ना तिथं भेद नाहीये. हालेलुया. जेव्हा तुम्ही परिवारामध्ये असतात तिथे एक व्यवस्था आहे, भेद नाही म्हणते मी, तिथं काय एक व्यवस्था आहे. पुरुषाला एक स्थान दिलंय परमेश्वराने, स्त्रीला एक स्थान दिलंय, ती व्यवस्था आहे, तो भेद नाहीये. हालेलुया. तसंच मंडळीमध्ये सुद्धा स्त्रीला एक स्थान आहे आणि पुरुषाला एक स्थान आहे, ही पण व्यवस्था आहे. ही पण काय आहे, याला भेद म्हणू शकत नाही, याच्यात कमी जास्तपणा नाहीये. हालेलुया. एका मंडळीचा पास्टर हा सेवक पुरुष असला पाहिजे, हे वचनाप्रमाणे आहे. आमेन. पण याचा अर्थ असा नाही होत की हा भेद केलाय परमेश्वराने. हालेलुया. ही व्यवस्था आहे की जी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आहे. कारण वचन असं म्हणतं की पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे आणि एका स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. आमेन. जर स्त्रीचं मस्तक पुरुष आहे ना, तर ती त्या ठिकाणी मंडळीचं मस्तक होऊ शकत नाही. का? कारण मंडळीचं मस्तक जर एक पुरुष असेल तर त्याचं मस्तक ख्रिस्त आहे. आमेन. म्हणून एका चर्चची सेविका म्हणजे पास्टर म्हणतोय मी, पास्टर किंवा पाळकीय सेवा जी आहे, याचकीय सेवा जी आहे, बायबलमध्ये कुठेच स्त्रियांना नाही भेटली, कुठेच. हिला व्यवस्था म्हणतात. बोला, याला काय म्हणतात? याला भेद म्हटला जात नाही, भेदभाव नाहीये हा, ही व्यवस्था आहे. हालेलुया. व्यवस्थेमध्ये आणि भेदभाव जो आहे ना, याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे. आमेन. परमेश्वराने त्याच्या मंडळीमध्ये एक व्यवस्था लावून दिलेली आहे, त्या व्यवस्थेत आपण राहिलं पाहिजे. पण लक्षात घ्या, याचा गैरअर्थ काढून आपण भेदाभेद करायला नको. आमेन. जेव्हा तुम्ही ख्रिस्तासमोर येतात, धार्मिकता तुमची मोजली जाते, त्यावेळेस पुरुष आणि स्त्री म्हणून मोजली जात नाही, त्यावेळेस संतान म्हणूनच मोजली जाते. आमेन. ज्यावेळेस तुमची आत्मिकता परमेश्वर पाहतो, तेव्हा स्त्री आणि पुरुष म्हणून पाहत नाही, तर त्यावेळेस देवाची संतान म्हणूनच पाहिलं जातं. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर प्रतिफळ देतो, त्यावेळेस सुद्धा स्त्री आणि पुरुष यांना वेगळं देणार नाही, तर संतान म्हणूनच देणार आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये स्त्रियांसाठी वेगळी जागा आणि पुरुषांसाठी वेगळी जागा परमेश्वर ठेवणार नाही. का? कारण त्या ठिकाणी तो भेदच उरणार नाही. आमेन. याचा अर्थ प्रतिफळ सुद्धा सारखंच भेटणार आहे. हालेलुया. हालेलुया. मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय प्रियानो, मला नाही माहिती परमेश्वराने हे वचन आज मला का दिलं. मी ज्यावेळेस मागत होतो इथे येण्यासाठी, तर प्रभूने मला हे वचन दिलं की स्त्री आणि पुरुषाचा भेद का करतात लोक. मुलगी जन्माला आली तर जिलेबी आणि मुलगा जन्माला आला तर पेढा. मी तुम्हाला सांगतो, उलट मुलं मोठे झाल्यानंतर आई बापाला एकदा विसरतील, पण लेक मुली विसरत नाही. आणि तुम्ही काय वाटतात, जिलेबी स्वस्तात भेटली. अरे हा भेद देवाने केला नाही तर तुम्ही का करतात. हालेलुया. हा, कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी. मुलगा जन्माला आला तर खूप आनंद आणि मुलगी जन्माला आली तर कमी आनंद. बिलकुल नाही. जो भेद माझा परमेश्वर करत नाही तो तुम्ही सुद्धा करू नका. हालेलुया. हा, भेटत नाही लोकांना धन, भेटत नाही लोकांना संतती, परमेश्वराने तुम्हाला दिली आहे. प्रभूला धन्यवाद द्या. आमेन. हालेलुया. हा, जी लेकरं परमेश्वर देतो ना, त्या लेकरांबद्दल देवाची महान योजना असते. आमेन. परमेश्वर कधीच लज्जित फज्जित होऊ देत नाही. तुम्हाला माहितीये, बायबलमध्ये अशी अनेक स्त्रिया आहेत. एस्तेरचं उदाहरण इतकं सुंदर आहे. एस्तेर एक अशी मुलगी होती जी अनाथ होती, तिला आई वडील नव्हते. मर्दखय जो आहे ना, तो तिचा काका होता, चुलता होता. त्याने तिचा सांभाळ केला आणि तिला लहानाचं मोठं केलं. बायबल असं सांगतं, काय झाली एस्तेर माहिती तुम्हाला? सगळ्या इस्रायल लोकांना वाचवण्यासाठी देवाने कोणाचा उपयोग केला? एस्तेरचा. मेले असते सगळे, मर्दखय पण मेला असता आणि सारे इस्रायल लोक मेले असते. फक्त कोणामुळे वाचले? कोणाला परमेश्वराने ठेवलेलं होतं? एस्तेरला. कारण राजासमोर जाण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. राजाला कोण मन बदलेल? राजाचं. राजाला कोण समजवेल की राजा हा दंड जो झालेला आहे ना, यांच्यावर ही शिक्षा काढून टाक? नाही, मर्दखयासाठी फाशीचा खांब तयार होता. हालेलुया. लटकून देणार होता तो त्या ठिकाणी मर्दखयाला. हामान, की ज्याने मर्दखयाच्या विरोधामध्ये योजना केलेली होती, मर्दखय मरणार होता. एवढंच नाही तर इस्रायल लोकांना कापून टाका, मारून टाका. सगळ्या लोकांनी आपापल्या शहरामध्ये, अशी आज्ञा राजाच्या शिक्क्यानुसार त्या ठिकाणी झालेली होती. पण याही परिस्थितीमध्ये परमेश्वराला इस्रायल लोकांना आणि मर्दखयाला वाचवायचं होतं, तर देवाने कोणाचा उपयोग केला? बोला बोला, कोणाचा उपयोग केला? एक अनाथ मुलगी जिला आई बाप नव्हते, एक एस्तेर नावाची मुलगी जी लहानाची मोठी देवाच्या भयामध्ये झाली, जिचा विश्वास परमेश्वरावर होता. बायबल असं म्हणतं, जेव्हा मर्दखयाने तिला ही गोष्ट सांगितली की अशी अशी परिस्थिती आहे, तू तर राजवाड्यात आहे, तू तर राणी आहे, काय करू आता?
बघ परमेश्वराने तुला ह्याच प्रसंगासाठी ठेवलं असेल तर ती काय म्हणते माहिती तुम्हाला? मर्दख्याला म्हणते तुम्ही आणि इस्रायल लोकांना असा निरोप द्या की सगळ्यांनी उपवास प्रार्थनेमध्ये राहा. कशामध्ये राहा? मी आणि माझ्या दासी आम्ही सुद्धा काय करू? अन्न पाणी आम्ही सेवन करणार नाही. हालेलुया. एका स्त्रीने त्या ठिकाणी सांगितलं की उपवास प्रार्थना करा, देवाकडे मागा, देवाकडे रडू, प्रार्थना करू, परमेश्वर अनुग्रह करेल. मग मी मेली तरी चालेल, मी राजा समोर जाईल. आमेन. राजा माझा ऐको ना ऐको पण मी जाईल. मी माझ्या जीवाची पर्वा करणार नाही. फक्त माझ्यासाठी काय करा? प्रार्थना. बोला काय करा? एस्तेर त्या ठिकाणी उभी राहिली आणि एस्तेर त्या राजासमोर जाऊन उभी राहिली. देवाने अनुग्रह केला आणि राजाने तिचे म्हणणं ऐकलं. आमेन. आणि बायबल असं म्हणतो जो खांब मर्दखयासाठी त्या ठिकाणी तयार केला गेला होता त्याच खांबावर हामानाला त्या ठिकाणी फाशी देण्यात आली. हालेलुया. ज्या इस्रायल लोकांना मारण्याची त्या ठिकाणी त्यांनी विचार केलेला होता त्याच्या विरोधात त्याच लोकांना मारण्यात आलं जे लोक इस्रायलाच्या विरोधात उठले होते. कोणामुळे? एस्तेरमुळे. बोला कोणामुळे? धन आहे. देव परमेश्वर जे देतो ते जपा. आमेन. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या कारण देवाने दिलेलं आहे. हालेलुया. जर माझा परमेश्वर भेद करत नाही तर तुम्ही आणि मी भेद करायला नको. आज अनेक लोक पाप करतायत जगामध्ये, मी तुम्हाला सांगतो. आणि आता डोक्याला हात लावून बसलेत की मुलांना मुली भेटत नाही. आता काय तुमच्या फासळ्या काढायच्या का मुली तयार करायला? आता ऑपरेशन करून तुमच्या फासळ्या काढायच्या मुली तयार करायला? देवाने तुमच्या पोटी जन्माला घातल्या होत्या, तुम्हीच अबॉर्शन करून त्या ठिकाणी त्यांना मारल्या. मी एका देवाच्या दासाचं मागे एक पुस्तक वाचलं होतं खूप वर्षांपूर्वी. त्या दिवशी माझे डोळे उघडले होते. नीट लक्ष द्या. गर्भपात ज्याला म्हणतात ते पाप आहे. जसं एखाद्याचा खून केला जातो ते जे पाप आहे सेम त्याच पापासारखं पाप गर्भपात आहे. तुम्हाला काहीच अधिकार नाही देवाने दिलेल्या लेकराला मारण्याचा, मग ते मुलगा असो की मुलगी असो. हालेलुया. चुकून सुद्धा ख्रिस्ती लोकांनी हे पाप करू नका. कारण जर एखाद्याचं रक्त सांडणं पाप आहे, बायबल असं म्हणतं काईनाने हाबेलाला मारलं तर बायबल असं म्हणतं ज्या वेळेस काईनाला परमेश्वराने विचारलं काईना तुझा भाऊ हाबेल कुठं आहे, तर तो काय म्हणतो? मला कशाला विचारतो? मी काय ठेका घेतलाय का त्याचा? तू मला विचारतोय. त्यावेळेस परमेश्वराने काईनाला काय सांगितलं? ज्या भूमीत त्याचं रक्त पडलेले ना ती भूमी ओरड करते. हालेलुया. ती माती ओरडून राहिली की याने माझं रक्त सांडलेलं आहे. ती माती सांगते की कायनाने माझा मर्डर केलाय, कायनाने माझा खून केलेला आहे. ती भूमी ओरडते असं त्या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी बोलला. काय वाटतं तुम्हाला? ज्या वेळेस गर्भपात केला जातो, निर्दोष लेकरांना पोटात मारलं जातं स्वतःच्या स्वार्थासाठी, काय ते रक्त परमेश्वराकडे ओरड करणार नाही? जे देवाने दिलेलं आहे तुम्हाला काहीच अधिकार नाही ते नष्ट करण्याचा, तुम्हाला काहीच अधिकार नाही त्याला मारण्याचा. ते सेम पाप आहे जे पाप परमेश्वर एखाद्या खुनी व्यक्तीबद्दल मोजतो. हालेलुया. मी ज्या वेळेस ते वचन केपी योहन्नान देवाचे दास जे देवाकडे गेले, मी त्यांचं पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं गर्भपाताविषयी. आत्मिक रीतीने खूप सुंदर उदाहरणं त्यांनी दिली होती. आणि जेव्हा मी वाचलं खरंच मला वाटलं, त्या दिवशी मला कळलं की हे पाप काय भयानक आहे. नीट लक्ष द्या. आज जगातले लोक ज्या पद्धतीने समजा पाप करतात ना आणि तोंडाला हात लावून बसलेले की आम्हाला मुली भेटत नाही आमच्या मुलांसाठी, याला कारणीभूत कोण आहे? बघा बघा इकडे बघा. याला कारणीभूत कोण आहे? मनुष्य. कारण देवाने जन्माला बरोबर घालतो परमेश्वर. आमेन. जेवढे पुरुष आहेत ना तेवढ्या स्त्रिया पण परमेश्वर जन्माला घालतो, पण लोकांना आवडत नाही. लोक म्हणतात नाही आम्हाला फक्त मुलगाच पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? मुलगाच पाहिजे. मग मुली काय स्वर्गातून आणाल लग्नासाठी? मुली कुठून आणाल? त्या तर पाहिजेच ना. आज मनुष्याने स्वतःहून या सर्व गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत. म्हणून देवाची इच्छा आहे परमेश्वराने दिलेलं प्रत्येक धन जे आहे ना त्याचा तुम्ही मान ठेवा. आमेन. स्वीकारा जे प्रभू तुम्हाला देतोय. हालेलुया. मुलगा दिला तरी आनंद करा, मुलगी भेटली तरी आनंद करा. हालेलुया. कारण संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्ताने तुम्हाला निवडलेले प्रियांनो, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये त्याचे संतान आहात. बोला त्याचे काय आहात? म्हणजे जो वारसपणाचा हक्क परमेश्वराने पुरुषाला दिलेला आहे तोच वारसपणाचा हक्क परमेश्वराने स्त्रीला सुद्धा दिलेला आहे. आमेन. एक वचन अजून एक वाचून घेऊ बरं आपण.
एक वचन काढू. पहिले पेत्र काढा. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 9 वाचा. पण तुम्ही तर निवडलेला वंश. पेत्र म्हणतो पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. देवाचे स्वतःचे लोक आहात. आमेन. इथं स्त्री आणि पुरुषाबद्दल म्हटलं गेलेलं नाही, तर प्रत्येक व्यक्ती जो परमेश्वराची संतान आहे ना त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं? पहिलं काय? तुम्ही काय आहात? निवडलेला वंश. निवडलेला वंश. बोला काय आहात? निवडलेला वंश. आमेन. हा, निवडलेला वंश. पुढे राजकीय याजकगण. आमेन. परमेश्वराने तुम्हाला आणि मला स्वर्गीय याजकपणासाठी निर्माण केलेलं आहे. हालेलुया. हा, हे बघा, नीट लक्ष द्या. जगामध्ये, पृथ्वीवर प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर याजकीयपण समाप्त झालं. हा, जुन्या करारामध्ये जो याजक होता, जो मंदिरामध्ये सेवा करायचा, ते याजक पण ह्या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला, मेला, त्याच्यानंतर ते समाप्त झालं. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी होत होती आणि त्याला याजकासमोर, प्रमुख याजकासमोर घेऊन जाण्यात आलं, तर बायबल असं म्हणतं की ज्यावेळेस प्रमुख याजकाने त्याला प्रश्न केला, तू देवाचा पुत्र आहेस का? स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो का? तर येशूने म्हटलं, हो, मी देवाचा पुत्र. एवढंच नाही, तर थोड्या दिवसामध्ये तुम्ही मला पित्याच्या उजवीकडे बसताना पाहाल. हालेलुया. त्यावेळेस त्या याजकाने काय केलं? बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? याजकाने काय केलं? तो प्रमुख याजक होता त्या काळामध्ये. त्या प्रमुख याजकाने काय केलं माहितीये? स्वतःचे वस्त्र फाडले असं म्हटलेलं आहे. काय फाडले? वस्त्र फाडले. याजकाने स्वतःचे काय फाडले? तुम्हाला माहितीये जुन्या करारामध्ये, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये नियम होता की याजकाने कधीच आपले वस्त्र फाडायचे नाही. हालेलुया. कारण याजकाच्या अधिकाराचं ते चिन्ह आहे. आमेन. हा, त्या वस्त्रांमुळे कळतं लोकांना की तू याजक आहे. त्या वस्त्रांमुळे कळताना की तुला अधिकार दिलेला आहे. जो पट्टा तुला बांधलेला आहे, जो त्या ठिकाणी लाल पट्टा तुझ्या खांद्यावर, त्या ठिकाणी हे सगळं चिन्ह आहे की तुला याजक बनवलेला आहे. हालेलुया. पण ज्या वेळेस त्या याजकासमोर प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यावेळेस याजकाने काय केलं? बायबल म्हणतं स्वतःचे वस्त्र फाडले. याचा अर्थ काय होतो? की याजकाने दाखवलं, हे प्रभू, तुझ्या समोर माझी लायकी नाही की मी हे वस्त्र घालावे. त्याला कळत नव्हतं तो काय करत होता, पण ऍक्च्युअली त्याने तेच केलं. काय माहिती का? की त्याने स्वतःचं याजक पण रद्द केलं. आमेन. कारण त्याला माहिती होतं हा एकच याजक आहे जो या जगामध्ये असणार आहे, ज्याने स्वतःचं रक्त सांडलं आणि मनुष्याला निर्दोष केलं. आमेन. म्हणून बायबल म्हणतं येशू ख्रिस्त मेल्यानंतर, त्याचा प्राण निघाल्यानंतर परम पवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. हालेलुया. का फाटला? कारण ती याजकीय सेवेची गरज उरलीच नाही. आमेन. की जो याजक रक्त घेऊन जात होता, जो याजक धूप दाखवत होता, आता त्याला त्या पडद्याच्या पुढे जाऊन काहीच करावं लागणार नाही, कारण पडदाच फाटून गेलेला आहे. हालेलुया. पडद्याच्या तिकडे देवाची उपस्थिती होती आणि पडद्याच्या इकडे मनुष्य उभा होता. पण बायबल म्हणतं आता याजकाची गरज नाही राहिली देवापर्यंत जाण्यासाठी, तर देवाने पडदा फाडून टाकला, अंतरच दूर केलं. आमेन. आता कोणीही प्रार्थना करा तर देव ऐकतोय. हालेलुया. याजकीय पण हे नवीन करारामध्ये रद्द झालेलं आहे. पण बायबल असं म्हणतं तुम्ही राजकीय याजकगण आहात. म्हणजे काय? इथं नाही, कुठं? स्वर्गामध्ये. आमेन. हा, राजकीय याजकगण. प्रत्येकाला परमेश्वराने तो अधिकार दिलेला आहे. हालेलुया. हा, प्रत्येकाला परमेश्वराने तो अधिकार दिलेला आहे. मला कोणी नियुक्त केलं नाही देवाच्या वचनाच्या सेवेसाठी, मला परमेश्वराने उभं केलं. हालेलुया. माझी लायकी नव्हती. मी तर कधी स्वप्न बी पाहिलं नव्हतं की मी प्रभूची सेवा करेल, असं कधीच नाही. पण तुम्हाला माहिती, ही योजना प्रत्येकाबद्दल आहे परमेश्वराची. आमेन. जर देवाचा आत्मा तुमच्या ठाई असेल, जर प्रभूसाठी तुम्ही उभे असाल, तर परमेश्वर प्रत्येकाचा उपयोग करू शकतो. हालेलुया. प्रत्येकाला परमेश्वराने तो अधिकार दिलेला आहे. चर्च ही एक व्यवस्था आहे. आमेन. पण देवाच्या वचनामध्ये जी व्यवस्था आहे ना, त्याच्यामध्ये राजकीय याजकगण आहात तुम्ही. संतानाबद्दल परमेश्वराचं वचन म्हणतं इथं स्त्री पुरुष भेद नाही. हालेलुया. तुम्ही निवडलेला वंश, राजकीय याजकगण आणि पवित्र राष्ट्र. हालेलुया. हा, पुढे देवाचे स्वतःचे लोक. हा, असे आहात. आमेन.
नीट लक्ष द्या. परमेश्वर तुम्हाला ह्या पद्धतीने बघतोय. आमेन. स्त्री पुरुष हा भेद परमेश्वराने दिलेला ठेवणं आहे, म्हणून आनंद करा. आमेन. अजिबात मनामध्ये असा डाऊट ठेवू नका किंवा मनामध्ये असे कमीपणा ठेवू नका की का पहिली मुलगी झाली. बिलकुल नाही. आनंद करा. मी धन्यवाद देतो की विशाल ब्रदरांनी त्यांनी सुंदर मीटिंग ठेवली, इतक्या लोकांना बोलवलं त्यांच्या मुलीच्या समर्पणासाठी. मी प्रभूला धन्यवाद देतो, कारण त्यांनी भेद ठेवला नाही. हालेलुया. लोक विचार करतात की का असं झालं, यांना काय गरज होती, मुलीचा जन्म झाला. आज मी खूप ठिकाणी फिरतो, बऱ्याच ठिकाणी जातो. आम्ही अशा भागांमध्ये पण जातो जो आदिवासी पट्टा नाही, शाहू पट्टा आहे, तिकडं पण आम्ही सेवा करतो. तिकडं आम्ही बघतो ना, फक्त मुलाचा जन्म झाला का लोकांना आनंद होतो, मुलीचा जन्म झाला, आणि तेच लोक आम्हाला सांगतात सर आमच्या मुलासाठी मुलगी बघा. हो, भेटतच नाही. अरे मुलासाठी मुलगी बघा, तुम्ही जन्माला तर घाला मुली. हालेलुया. तुम्हाला जन्म द्यायला नकोय, तुम्हाला फक्त लग्न करायला मुली पाहिजेत. वा रे वा, असं कसं शक्य आहे? जर देव देतोय तर ते स्वीकारा. आमेन. तुम्ही भेद करतायत म्हणून तुम्हाला भेटत नाही. आज परमेश्वराच्या देणगीला ज्यावेळेस मनुष्य नाकारतो ना, त्यावेळेस मनुष्याचाच तोटा होतो. आमेन. हालेलुया. परमेश्वराने जी गोष्ट निर्माण केलेली आहे ती जशी आहे तशी स्वीकारा. हालेलुया. तिच्यामध्ये जर तुम्ही भेद कराल, तिच्यामध्ये जर तुम्ही ढवळाढवळ कराल ना, तर परमेश्वराला ते सहन होत नाही. हाच मनुष्य विकास करतोय जगात. काय करतोय? विकास. काय तोडून? झाड. बोला, काय तोडून? झाड. इतके झाड होते पूर्वी. मला सांगा, एवढी उष्णता वाटायची का कधी आपल्याकडे? काही वर्षांपूर्वी एवढी उष्णता होती का? नाही. ही नवीन पिढी आहे ना, हे तर बिचारे उष्णताच पाहत जगतायत. यांना माहितीच नाही की पहिलंच वातावरण काय होतं ना. लहान होते त्यावेळेस किंवा जन्म पण नसेल झालेला, पण पहिले इतकं सुंदर वातावरण होतं, गार वातावरण होतं. का? कारण काय होते जास्त? झाड. आता मनुष्य विकास करायला लागला. बोला, काय करायला लागला? विकास. विकास कशाला म्हणतो मनुष्य माहिती तुम्हाला? देवाने निर्माण केलेलं ते तोडायचं आणि स्वतःच उभं करायचं, याला काय म्हणतो? विकास. समजते का? माणसाचा विकास काय आहे? जे देवाने बनवलंय ते तोडायचं आणि स्वतःच काहीतरी उभं करायचं, याला काय म्हणतो माणूस? मग भोगा आता तुमची फळं. उष्णता जी होतीये ना, ही तुमच्या विकासामुळे होतीये. हालेलुया. जे झाड तुम्ही तोडून विकास करतायत ना, जे तुम्ही त्या ठिकाणी हे सिमेंटचे बंगले बांधतायत, जे रस्ते सिमेंटचे करतायत ना, आणि म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग वाढली, ग्लोबल वॉर्मिंग वाढली. ही ग्लोबल वॉर्मिंग कोणी वाढवली? देवाने. अरे बोला ना, ही उष्णता कोणी वाढवली? सूर्य तो बिचारा तेव्हापासून तसाच आहे, तो काय आता जास्त चमकायला लागला अशातला भाग नाहीये. हालेलुया. प्रॉब्लेम हा आहे की जेवढी झाडं परमेश्वराने वाढवलेली होती, तुम्ही ती काय केली? जेव्हा देवाने निर्माण केलेल्या गोष्टीमध्ये मनुष्य ढवळाढवळ करतो ना, त्याचं त्याला भोगावं लागतं. हालेलुया. आज तुम्हाला माहितीये, लोकांनी इतकं अतिक्रमण केलेलं आहे की आता नदीमध्ये राहायला गेलेत. कुठं जागा कमी पडते लोकांना. नदी जी आहे ना, पहिले खूप मोठी होती, आता ती कशी होत चालली? छोटी छोटी होत चालली. कारण लोक आता घर बांधायला लागले तिच्या आजूबाजूला. आता नदीला व्हायलाच जागा नाही. मग ज्या वेळेस एखाद्या वेळेस इतका पूर येतो ना, आणि मग लोकांच्या घरात पाणी शिरतं, लोक वाहून जातात, गाई म्हशी वाहून जातात, आणि मग म्हणतात आमच्या घरात पाणी शिरलं. पाणी तुमच्या घरात नाही शिरलं, तुम्ही पाण्यामध्ये शिरलेले आहेत. हालेलुया. पाणी कधीच चुकीच्या ठिकाणी शिरत नाही, ते त्याची जागा सोडत नाही, तुम्ही तुमची जागा सोडलेली आहे. हालेलुया. वाघ आमच्या गावात फिरतोय, वाघ तुमच्या गावात नाही, तुम्ही त्याच्या गावात येऊन राहतायत झाड तोडून. हालेलुया. समजतंय का? मनुष्याचं सगळं गणित उलट आहे. मनुष्याला असं वाटतं ना, मी जे करतो तेच बरोबर आहे, पण लक्षात घ्या, देव जे करतो तेच बरोबर आहे. आमेन. देव तुम्हाला जे देतो तेच बरोबर आहे. देवाने जे निर्माण केलं तेच बरोबर आहे. परमेश्वर स्त्री पुरुष जे देतो तेच बरोबर आहे. जी लेकरं परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातली तीच बरोबर आहेत. आमेन. तुम्ही देवाला शिकवू नका किंवा परमेश्वराच्या योजनेच्या आड येऊ नका. स्वतःची बुद्धी चालवू नका, स्वतःच्या बुद्धीने काही करू नका. मी सांगतो त्याचे दुष्परिणाम मनुष्यालाच भोगावे लागतात. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी सांगतो, हा माणसाचा विकास आहे की देवाचं तोडायचं आणि स्वतःचं जोडायचं आणि नंतर रडत बसायचं की का असं होतं, का झालं. ढगपुटी पहिले नाही व्हायची, आता व्हायला लागली. असा पाऊस येतो की जो नकोसा वाटतो. हालेलुया. एकचदा इतका येऊन जातो की सगळं बुडायला लागतं. आला तर खूपच येतो, नाही तर येतच नाही. काय चाललंय हे मला सांगा, हे का बरं होतंय असं? पहिले नाही व्हायचं, आता फार व्हायला लागलं.
या सगळ्या गोष्टी का होत आहेत? बोला, याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? देवाचा का माणसाचा? बोला, देवाचा का माणसाचा? सगळ्या निसर्गाला खराब करण्याचं काम मनुष्य करतोय. हालेलुया. जे देवाने इतकं सुंदर निर्माण केलं ना, त्याला त्या ठिकाणी बिघडवण्याचं काम मनुष्याने चालवलंय. तर काय वाटतं तुम्हाला, याचे दुष्परिणाम कोणाला भोगावे लागतील? बोला, कोणाला? मनुष्याला. आमेन. संतती ही देवाने दिलेलं धन आहे. मुलाचाही तेवढाच सन्मान करा आणि मुलींचाही तेवढाच सन्मान करा. जे लोक मुलीला जन्म येऊ देत नाही, जे लोक अबॉर्शन करतात, गर्भपात करतात, मुलीचा जन्म ज्यांना नकोसा वाटतो ना, मी तुम्हाला सांगतो, ते भारताच्या कायद्यामध्ये दफा 302चा जो अधिकार आहे ना, की ज्याच्या तहत त्या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते जर एखाद्याने कोणाला मारलं तर. तुम्हाला माहिती, गर्भपात करणं हे तेच पाप आहे की तुम्ही एका लेकराचा खून केलेला आहे. तुम्ही एका लेकराचं रक्त सांडले, ते रक्त तुमच्या विरोधात साक्ष देईल. ख्रिस्ती लोकांनो, देवाचं भय धरा. चुकून सुद्धा अशा गोष्टी करायच्या नाहीये, बिलकुल नाही. कारण हे धन परमेश्वर प्रत्येकाला देते. हन्ना रडायची की मला काय व्हावं? मूल व्हावं. अनेक वर्ष रडत होती हन्ना, तरी तिला प्रार्थना परमेश्वर ऐकत नव्हता. शेवटी ती येड्यासारखी त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये रडत बसलेली होती. देवाला तिची दया आली आणि देवाने तिची कुस उघडली. हालेलुया. आणि त्यावेळेस परमेश्वराने तिला पुत्र दिला. आमेन. सारा 90 वर्षाची झालेली होती तरी तिला मुलबाळ नव्हतं. अब्राहम म्हणतो, माझ्याकडे सगळे. अब्राहम म्हणतो, इतके गुरढोर आहेत, एवढा पैसा आहे, एवढं माझा मान सन्मान आहे, पण काय करू प्रभू, माझ्या घरात राहणारा जो एलिएझर आहे ना, माझा दास, तोच या सगळ्याचा मालक होईल. कारण मला काय नाहीये? संतान नाहीये. मला काय नाहीये? स्वतःची संतान नाहीये. हालेलुया. सगळं धन एकीकडं आणि तुमची संतान एकीकडं आहे. आमेन. नीट लक्ष द्या. काय कराल त्या पैशाचं, काय कराल त्या प्रॉपर्टीचं जर तुमच्याकडे लेकरच नसतील? तुम्हाला माहितीये, म्हणून देव म्हणतो, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचे फळ ही परमेश्वराची देणगी आहे. आमेन. सारेला 90 वर्षाचा असताना आणि अब्राहमाला 100 वर्षाचा असताना मुलगा झाला. आमेन. हा, त्यांना माहिती होतं त्याचा आनंद काय आहे. हालेलुया. जखर्या जो होता ना, तो अनेक वर्षांपासून त्याची बायको आणि ती प्रार्थना, अलिशिबा प्रार्थना करत होती. त्यांना मुलबाळ होत नव्हतं. अनेक वर्षानंतर त्यांच्या म्हातारपणी परमेश्वराने तिची कुस उघडली आणि तिला लेकरू झालं. आमेन. तुम्हाला आणि मला जर परमेश्वराने सुंदर लेकरं दिलेली, तो मुलगा असो की मुलगी असो, प्रभूला धन्यवाद द्या. कारण संतती, मुलगा किंवा मुलगी नाही, काय? संतती. बोला, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमेन. हा, दोघं परमेश्वराकडूनच प्राप्त होतात. म्हणून देव जे देतो त्याचा सन्मान करा. आमेन. आणि मी विश्वास ठेवतो की ब्रदर विशाल आणि त्यांच्या परिवाराला परमेश्वराने मुलीद्वारे आशीर्वादित केलेलं आहे. आमेन. ही देणगी कोणाकडून आहे? देवाकडून. हे धन कोणाकडून आहे? परमेश्वराकडून. आणि म्हणून विश्वास ठेवा, परमेश्वर ह्या धनाद्वारे ह्या परिवाराला आशीर्वादित करेल. आमेन. आणि ख्रिस्ती लोकांनी तरी याच्या पुढे जिलबी वाटायची. बोला, काय वाटाल? एक तर वाटूच नका, मुलासाठी पण वाटू नका, मुलीसाठी पण वाटू नका. आणि वाटायचे असतील तर दोघांसाठी सारखेच वाटा. हालेलुया. हा, नाही तर देव तुमचा हिशोब घेईल. का रे, तुला मुलगी दिली तर जिलेबी वाटतो आणि मुलगा दिला तर पेढे वाटतो. नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुझा? सांगा ना. मुलगी 12 महिने घेते का पोटात आणि मुलगा 9 महिने घेतो, असं आहे का? हिने जास्त त्रास दिला का तुम्हाला? अरे बोला. असं म्हटलं जातं, मला नाही माहिती, बहिणींना माहिती असेल कदाचित. बरं, त्रास केव्हा होतो बहिणींना जास्त? मुलगा पोटात असेल का मुलगी पोटात असेल तेव्हा? असं म्हटलं जातं. बघा बरं, सांगा. मुलाच्या वेळेस का मुलीच्या वेळेस? हा पोटातूनच त्रास देतो असं म्हटलं जातं. मुलाच्या वेळेस जास्त त्रास होतो. खरं आहे का खोटं आहे? मुलीच्या वेळेस जास्त त्रास होत. हा कुठून त्रास देतो? ती बिचारी पोटात सुद्धा त्रास देत नाही. आमेन. हा, आईंना माहिती असेल ज्यांनी जन्माला घातले बाळाला. हालेलुया. मुलीच्या वेळेस फार कमी त्रास होतो. ती बिचारी काही मळमळणे होत, खावंसं काही नाही वाटत, एकदम नॉर्मल असतं. हा जर असेल ना पोटामध्ये, पहिल्या दिवसापासून वांत्या करायला लावतो. आईला सुखाने झोपू देत, खाऊ देत नाही, काहीच करू देत नाही. का? इतका त्रास. कुठं असताना? हा, आणि तो जन्माला आला का पेढे. तो जन्माला आला का पेढे. आणि जिने पोटात सुद्धा त्रास दिला नाही तिच्यासाठी काय? जिलेबी. कोण न्याय करेल तुमचा?
सांगा मला. परमेश्वरच न्याय करेल तुमचा. देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. कारण संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. पोटचे फळी त्याची देणगी आहे. आपण सर्वजण आपले डोळे झाकू. यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद, धन्यवाद माझ्या देवा प्रभू, तुझी स्तुती करतो. तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललायस परमेश्वर पिता. खरंच माझ्या देवा, जो भेद तू करत नाही तो भेद आम्ही सुद्धा करू नये. आणि खरंच परमेश्वरा, आज ज्या परिवारामध्ये तू एक आनंदाचा प्रसंग दिलाय, सुंदर लेकराद्वारे, सुंदर मुलीद्वारे तू त्यांना आशीर्वादित केलाय. ही देणगी तुझी आहे, हे धन तुझं आहे. हो परमेश्वर पिता, मी प्रार्थना करतो ह्या परिवाराने तुला उंच करावं, तुला धन्यवाद द्यावा, तुझीच महिमा करावी असं होतं. मी विश्वास ठेवतो या लेकराबद्दल तुझी योजना महान आहे आणि ती महान योजनाच ह्या लेकरामध्ये तू पूर्ण कर. आम्ही प्रत्येकाने तू दिलेल्या देणगीचा स्वीकार करावा, सन्मान करावा, आदर करावा. यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता कर. कारण ही देणगी जगात प्रत्येकाला भेटत नाही. ही आमची धन्यता आहे की तू आम्हाला ही देणगी दिली आहे परमेश्वरा. आणि त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, आभार मानतो. कळत न कळत आमच्याकडून आजपर्यंत काही चुकलं असेल, आम्ही तो भेद केला असेल तर तू आम्हाला क्षमा कर. जर तू भेद करत नाही तर आम्ही सुद्धा भेद करू नये. यासाठी प्रभू तू आम्हाला अनुग्रह आणि कृपा पुरव. यावेळेस एक छोटंसं गीत गाऊ आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद पिता. आम्ही सर्वजण तुझ्या चरणी येतो. प्रत्येक जण आपले डोळे बंद करा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दर्द सह लिया उसने. तोड़ खाके तू सुखा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दिया तूने मुझे भरपूर से. खतरों और सब मुसीबत से आपकी पुत्री जैसे संभाला मुझे. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा,
करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा, अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। धन्यवाद प्रभूजी, माझ्या देवा, तू आम्हाला शून्यातून निर्माण केलेले देवा आणि परमेश्वर पिता, आम्ही सर्वजण तुझी हस्तकृती आणि तुझी निर्मिती आहोत आणि म्हणून आम्ही एकमेकांचा सन्मान करावा। स्त्री पुरुष हा भेद तू ठेवला नाही परमेश्वर, कारण तुझं वचन सांगतं संतती ही तू दिलेलं धन आहे, केवळ मुलगा नाही, केवळ मुलगी नाही, तर संतती, दोघांबद्दल तुझं वचन आम्हाला शिकवतो देवा। आणि म्हणून परमेश्वरा, जो भेद तू करत नाही तो भेद आम्ही देखील करू नये, तर आम्ही दोघं जी तुझी देणगी आहे त्याबद्दल तुला धन्यवाद द्यावा आणि आनंद करावा, यासाठी कृपा आणि अनुग्रह दे। तुझ्या वचनाबद्दल आभार मानतो, केवळ ऐकणारे नाही तर त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर। सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र गोड पराक्रमी नावाने मागितली म्हणून तो ऐक, आमेन।